विकास गागुरी यांना विनंती करेन की आपण माईकशी संपर्क साधायचा आहे, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, समालोचन कक्षामध्ये संपर्क आपण साधायचा आहे लवकर. विकास गागरू काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1 रोल कॅमेरा ऍक्शन. पहिला बॉल राहुल, लेफ्ट हँड बॅटर, वेदांत साडिंग, क्वार्टर फायनल. पायावरचा बॉल होता, यष्टीरक्षक रोशन त्या ठिकाणी पंच पाहतात आपण आणि एक धाव मिळते. या एका धावेने सुरुवात होते लेग बायच्या रूपामध्ये. एक्स्ट्राच्या माध्यमातून राहुल या ठिकाणी गोलंदाजी करतोय. ही कॉन्टेस्ट छान पाहायला मिळेल प्रेक्षकांना. एका बाजूला शुभम आहे तर गोलंदाजीमध्ये राहुल आहे. 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपण इराला पाहतोय, शॉट थर्डमॅनला पाहतोय. एक खेळाडू आहे शॉट मिड विकेट. एक डीप स्क्वेअर लेग आहे, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बरोबर निलेश बानशे यांच्या मागे थोडासा बिहाइंड आपण म्हणू शकतो. निलेश बानशे मिड विकेट. एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन. बाउंड्रीच्या बाहेर जेवढे उभे आहेत तिकडे, बाउंड्रीच्या बाहेर बिरेन आणि इतर सर्वांनी बाउंड्री लाईन कव्हर करायचे आहेत. इतरत्र कुठे खेळू नका. चला लवकर बाउंड्रीच्या बाहेर उभे राहा. गोलंदाज सज्ज राहुल. एक बॉल एक. तर मात्र या चेंडूला ऑन साईडला खेळले स्वतः राहुल जातोय. एकदा पूर्ण केली, दुसरी धाव शुभम पोहोचतोय. 2 बॉल 3, 2 ओव्हरची मॅच. क्वार्टर फायनल यानंतर आपण पाहणार आहोत उपांत्य फेरीचा सामना, सेमीफायनल. बागडेवाडी संघ ऑलरेडी पोहोचलेला आहे. 6 ट्रॉफीज आहेत. तर मात्र हा बॉल डॉट. पुढचा बॉल ऑन साईडला डीप मिड विकेटला खेळाडू आहे. खेळाडू पोसेपर्यंत, थ्रो करेपर्यंत 2 धावा. बॅकअपला 2-2 खेळाडू आलेत रोशनच्या मागे. माप्रा विरुद्ध सुरू असलेला सामना आपण पाहत आहोत. उमरोली संघाची धावसंख्या 5. पुढचा बॉल पुढचा बॉल. व्हाट अ शॉट. षटकार, 6 धावा. मिलेंगे रन 6. शॉर्ट बॉल, फुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. वेदांतच्या बॅट मधून आलेला षटकार. राहुलवर आक्रमण. धावसंख्या 12. थँक्यू. या ठिकाणी आतापर्यंत राहुलवर जास्त आक्रमण कोणी केलं नव्हतं, मात्र वेदांतने तो षटकार खेचला. बघा 5व्या आणि 6व्या क्रमांकाचं जे पारितोषिक आपण देणार आहोत, जी ट्रॉफी आहे फक्त पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक
जे सेमीफायनलिस्ट आपण पाहतो ज्यांना तिसरं चौथं मिळणार आहे, मात्र सेमीफायनलमध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर जे येणार आहे, ज्यांच्या बरोबर जे क्वार्टर फायनलला पराभूत झालेले आहेत, समजा आता आज बागडेवाडी संघ जे सेमीफायनल आहेत फायनलपर्यंत पोहोचतील, ज्या प्रकारे पुढे जातील आणि त्यातील जो फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ यांच्याबरोबर जे हरणारे असतील तेच 5व्या 6व्या क्रमांकासाठी पात्र ठरतील. ते आम्ही तुम्हाला कळवूच, कारण फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अनुक्रमे फर्स्ट सेकंड सेमीफायनलिस्ट त्यांना जाईल, थर्ड फोर्थ पहिला बॉल डॉट, मात्र 5वा 6वा कोण, ज्या प्रकारे थर्ड फोर्थ दिलं जातं मोठमोठ्या कबड्डी खो खो स्पर्धेमध्ये, व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये जो विजेता होतो ज्याच्याबरोबर सेमीफायनलला हरलेला जो थर्ड पात्र ठरतो, धावसंख्या 12, आणि फायनलमध्ये जो पराभूत होतो त्यांच्या संघासमोर जो संघ सेमीफायनलला पराभूत होतो त्यांना ते चौथं दिलं जातं. ज्या प्रकारचं आपण पाहतो या ठिकाणी स्ट्राईकला शुभम, पुढचा बॉल राईट मोर द विकेट, शॉट, षटकार, व्हाट अ शॉट, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, शुभम इज ऑन फायर, कडक चाबूक, खणखणीत षटकार, 18 धावा. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग, स्ट्राईकला शुभम, अजून एखाद दुसरा षटकार, कारण उमरली संघाला माहित आहे की समोरच्या संघात देखील चांगले बॅट्समन आहेत. अजून एक मोठा फटका, हा देखील चेंडू, निश्चितपणे 6 धावांसाठी षटकार, व्हाट अ शॉट, शुभम इज ऑन फायर, बॅक टू बॅक 2 षटकार, धावसंख्या 24. वेदांच्या बॅटमधून आलेला 1 षटकार, शुभमच्या बॅटमधून 2. संख्या 24. 3 बॉल झालेत, पहिला बॉल डॉट, 2 बॉलला 2 षटकार, 3 बॉल अजूनही बाकी आहेत. स्ट्राईकला शुभम, या ठिकाणी धावसंख्या टोटल 26 बॉल बाकी आहेत अजूनही या षटकातील 2 बॉल शुभमला योग्य पद्धतीने खेळावे लागणार आहेत, ज्यावर सामन्याचं गणित अवलंबून आहे. गोलंदाज सज्ज होते प्रकाश, पुढचा बॉल आणि समोरच्या दिशेला मारलेला फटका, राहुल त्या ठिकाणी येतोय, उंचीचा फायदा, अंडरआर्म थ्रो, 2 धावा, 26 आणि 2 28. उमरोली संघ मॅच मध्ये आलेला आहे, 28 झालेले आहेत, मात्र त्या 28 पुरेशा आहेत का, ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप समोरच्या संघाकडे आहे. सकाराम गागरुम साहेबांचा सत्कार सन्मान आपण करूया. सचिनजी हनुमंत गागरुम यांचे शेजारी सकाराम बाबा आलेले आहेत. नाही, हा बॉल असा नाही खेळायचा होता, शेवटचा बॉल होता, हा देखील जागेवरून आला असता, 1 धाव तरी येणं गरजेचं होतं. 28 झालेत, 29ची गरज, 4 सिक्सरची मॅच आहे. 12 बॉल मधले 4 षटकार, राहुल, आकाश, कॅमेरामॅन या ठिकाणी आपण पाहतोय सोहम, सकाराम गागरुम साहेब यांचा सत्कार सन्मान आपण आयोजक सचिन गागरुम यांच्या शुभ हस्ते करत आहोत. गंगाराम भागणे यांना आपण पाहतोय समाधान वडापाव. उद्या सकाळी पहिल्यांदा आपण जायचं तिथे, 9ला आम्ही येऊ, 8:30 9ला, त्यानंतर तिथून आम्ही इकडे येऊ. प्रवीण यांना विनोद पाहतोय, विनोदला पाहतोय आपण, त्यानंतर या ठिकाणी संख्या 28. जो मेरे पास है वो खास है, आपके पास जो है वो खास है, लेकिन मेरे पास जो भी है लाजवाब है. देखिए ये मैच अब सिक्सर और गेंदबाजी, श्लोक आएंगे, साइराज आएंगे या साइराज और विवेक आएंगे, लेकिन विपक्षी टीम में राहुल जैसे बैटर है. 4 सिक्सर का मैच,
क्योंकि जिस तरह की बैटिंग वो कर रहे, 12 बॉल में 48, उसके बाद फिर वो 4 सिक्सर, और यहाँ पर भी अगर 4 सिक्सर वो लगाते हैं तो बिल्कुल इस टूर्नामेंट में अब तक जिन्होंने 70-75 रन बनाए हैं वो यहाँ पर एक्शन में आ सकते हैं. राहुल, किरण भागणे यांचा सत्कार आपण करणार आहोत. किरण भागणे, आपण यायचंय. छान पद्धतीने या ठिकाणी जे दुकान आपण पाहतोय, नाही यावं लागेल तुम्हाला, तरच मी काहीतरी घेईन, नाहीतर काहीच आता घेणार नाही. कारण किरण बागणे यांना विनंती राहील. यानंतर छोट्या सकाळपासून अनुची इच्छा आहे, पप्पा म्हणतात की हे घेऊन जा. मग सत्कार झाल्यानंतर आपण त्यांना सांगू, काहीतरी आपण घेऊया त्यांच्याकडून. मात्र किरण बागणे यांचा सत्कार, एक छान छोटंसं मात्र उपयुक्त दुकान या ठिकाणी आपण या सर्व खेळाडूंसाठी आलेल्या या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही कुरकुरे घेऊ शकता, वेफर्स घेऊ शकता, कोल्ड्रिंक्स घेऊ शकता. किरण बागणे यांचा सत्कार स्क्रीनवर आपण पाहतोय. धन्यवाद किरणजी. अजूनही वेफर्स उद्या जास्त घेऊन या, अजून कुठले आयटम पाहिजेत ते, कारण उद्या गर्दी खूप होणार आहे. कारण आजच लाईव्हला एवढे लोक बघतायत की उद्या गर्दी खूप वाढणार आहे. एक काळ गंगाराम भागणे यांनी देखील मैदान गाजवलेलं आहे. कळकवणे बरोबरच्या मॅचेस असतील, देवारे, कळकवणे. पहिलाच बॉल खाली राहतोय आणि आता धावांची गरज आहे. 11 बॉल मध्ये 28. 29 टोटल 29 करायचे, 28 झालेत. 29 धावांची गरज. पहिला बॉल डॉट. बॉल अजून एक डॉट बॉल, नाही, वाईड आहे, वाईड आहे आणि एक धाव. अकाउंट ओपन झालंय, अकाउंट ओपन झालंय. 1 बॉल 1. वाईड. पहिला बॉल आपण पाहिला डॉट, त्यानंतर वाईड. धाव संख्या 1. पुढचा बॉल हवेमध्ये उंच. ही जर झेल मिळाला तर निश्चित संपेल खेळ. मात्र बघूया काय घडतं. नाही, झेल सुटला. जीवन दान जे मगाशी आपण पाहिलं होतं, एका ओव्हरमध्ये 18 असताना युवराजने झेल सोडला राहुलचा, आणि राहुलने 18 धावा पुढच्या 3 बॉलमध्ये संपवल्या. इथे झेल सुटला आणि आता मॅच मध्ये ते आले 4 आणि 2, 4 आणि 1, 5, 2 बॉल 5. 24 धावांची गरज आहे. बॉल आपण पाहतोय 10 बॉल मध्ये 24. 4 षटकारांची मॅच. 10 बॉल मधले 4 बाहेर टाकायचे आहेत. 4 षटकारांची गरज. मात्र गोलंदाजावर जबाबदारी. विवेक तयार. राईट मोर द विकेट. स्ट्राईकला बॅटर राहुल. षटकारी पुढचा चेंडू. स्लोवर बॉल. मात्र यष्टीरक्षकाला चकून. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. 1 धाव. धाव संख्या 6. पुढचा बॉल समोर. कडक चाबूक. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. आणि आता पंचांचा इशारा आलेला आहे, नो बॉल. त्यामुळे आता फ्रीटचा बॉल येणार आणि 6 आणि 9 म्हणजे 7 धावा आता येणार आहेत. आणि बॉलर आता चेंज आपल्याला पाहायला मिळेल. आणि या 7 धावांनी धाव संख्या टोटल 13. तीन बॉल 13. अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 16. साईराज येणार की बघूया कोणता बॉलर या ठिकाणी. श्लोकला आणावं लागेल किंवा साईराजला 1 ओव्हर शेवटची ठेवावी लागेल. येस, साईराजला नाही, श्लोकलाच आणलंय. मात्र साईराजवर जबाबदारी वाढणार आहे आता.
3 बॉल, धावसंख्या 13, अजूनही 16 करायचे आहेत. मॅच अजूनही आहे. 3 बॉल चांगले पकडून टाकावे लागेल श्लोकला. पुढचा बॉल जो फ्रीट आहे आणि जबाबदारी श्लोकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट, फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल, स्ट्राईकला रोशन. धावसंख्या 13. श्लोक राऊंड द विकेट. सेमीफायनल मध्ये कोणता संघ पोहोचणार, महाप्रळ की आपल्याला उमरोली? हवेमध्ये उंच बघूया. आशिष, आशू येतोय आणि नाही, सावकाश सावकाश. 2 धावा, तिसरी धाव देखील पूर्ण होणार का? तिसरी धाव. 2 कॅचेस सुटल्या, दोन्ही खेळाडूंच्या कॅच सुटल्या. एक तर राहुलची कॅच सुटली ज्या ठिकाणी चौकार आला, त्यानंतर आत्ता झेल सुटला. खूप लांब होता, कारण एवढं अंतर गाठणं एवढं सोपं नव्हतं. ज्या प्रकारे आशिष त्या ठिकाणी पोहोचले. धावसंख्या आपण पाहतोय टोटल 16, धावांची गरज आहे 13, बॉल बाकी आहेत 8. 8 चेंडू, 13 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होते पंचांच्या उजव्या बाजूने. राईट आर्म राऊंड द विकेट, स्ट्राईकला राहुल. आतापर्यंत या स्पर्धेमधला यशस्वी आक्रमक बॅटर. स्लोअर वन, संधी आहे, नाही, हा देखील बाहेर. षटकार. सामन्याचं गणित बदलतंय. 16 आणि 6 22. कारण मगाशी उंबरशेत बरोबर या संघाने 17 बॉल्स मध्ये मॅच संपवली होती. राहुलने केले होते त्या 51 पैकी 46 आणि त्यामध्ये होते 7 षटकार. गोलंदाज सज्ज. शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल श्लोकला. पुढचा बॉल, संधी, हा खूप लांब, पॉवरफुल, पुल, आउट ऑफ द पार्क. षटकार. 2 शॉर्ट बॉल आणि आता जिंकण्यासाठी केवळ एका धावेची गरज. धावसंख्या 28. दोन्ही बॉल शॉर्ट बॉल मिळाले आणि बॅट्समनने खूप वेळ घेऊन मारलेले फटके डीप स्क्वेअर लेगच्या वरून. आता यानंतरच्या मॅचसाठी बाहेर जर बाउंड्रीच्या जर कोणी षटकार मारला आणि जर झेल घेतला खेळाडूने, तर त्यांना 100 रुपये सचिन शेठ घागरूम आयोजक यांच्या वतीने. ते बॅट्समनला म्हणतात इकडे मारा. बघा, बॅट्समन आणि तुम्ही वाटून घेऊ नका, नाही तर बॅट्समन मी मारेन पण तुम्ही कॅच घ्या. बघा, तयार झाले मगाचपासून त्या कोपऱ्यामध्ये सिंहासनावर बसलेले. आता 100 रुपये आले, हे सर्व बाहेर आले. पहिला पाऊस पडला की बाहेर येतात, माहित आहे ना, मग आपण जातो पकडायला. आतापर्यंत गप्प होते, आता हे बाहेर पडलेत. षटकार बाहेर कॅच पकडली तर 100 रुपये आणि सहज 1 धाव. आणि बागडेवाडी संघाला विनंती करतोय, आलेले आहेत कॅप्टन. चला, टॉस साठी या महाप्रळ. या ठिकाणी आपण पाहिलं क्वार्टर फायनलचा सामना आणि आता फर्स्ट सेकंड वर कोण जिंकणार उपविजेते